हाय फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहे टाइम मॅनेजमेंट। ठीक आहे, आता तुम्ही 10वी मध्ये आहात। ठीक आहे, बघा 10वीला जाण्यापूर्वी सुद्धा आपल्यावरती काय असतं, दडपण असतं की आपल्या घरातले म्हणतात तुला इतके इतके मार्क पडले पाहिजेत। आता 10वी हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे। एवढंच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा आपल्याला सांगितलं असतं तू 10वीला गेलाय का, ठीक आहे चांगला अभ्यास कर बाबा। ठीक आहे, यामुळे सगळं आपल्या डोक्यावरती काय असतं, प्रेशर असतं, ताण असतं। आपण स्वतःने सुद्धा ठरवलेलं असतं की आपल्याला 10वी मध्ये चांगले मार्क्स पाडायचे आहेत। एक एम असतं आपलं की मला इतके इतके मार्क्स पाडायचे आहेत। ठीक आहे, तर ते मार्क्स कसे पडतात, तुम्ही अभ्यास केल्यानंतर, टाइम मॅनेज केल्यानंतर, भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर अभ्यासामध्ये, तर या सगळ्या फॅक्टरचा याच्यामध्ये समावेश होतो। ठीक आहे, तर आता आपण बघणार आहे टाइम कसा मॅनेज करायचा तुम्हाला अभ्यासासाठी। 10वी आपल्या सगळ्यांच्या लाईफचा, एज्युकेशनल लाईफचा एक महत्त्वाचा टप्पा, सगळ्यात सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा मी म्हणेल। ठीक आहे, आता आमची तर होऊन गेली, पण तुमची 10वी आता सुरू आहे। ठीक आहे, तर आपण टाइप कसं मॅनेज करायचं ते बघणार आहे। सगळ्यात सुरुवातीला आपण याच्याबद्दल बोलू की तुम्ही नेमकं काय करता। बघा, आपण काय करतो, एक पेज फाडतो, त्या पेज वरती आपलं टाइम टेबल लिहितो। सकाळी इतक्या इतक्या वाजता नाश्ता करायचा, इतक्या वाजता शाळेमध्ये जायचंय, शाळेतून यायचंय, ट्युशनला जायचंय, त्यानंतर इतक्या वाजता खायचं प्यायचं, हे करायचंय ते करायचं, असं आपण असं जे दिसतंय तुम्हाला इथं असं टाइम टेबल आपण बनवून ठेवतो आणि ते असं चिपकवतो की त्याच्यावरती आपली थेट नजर गेली पाहिजे। ठीक आहे, उठल्या उठल्या आपले डोळे उघडल्या उघडल्या त्याच्यावरती नजर गेली पाहिजे, असं आपण टाइम टेबल काय करतो, बनवतो, तसं चिपकवतो, सगळं करतो त्याला एकदम चकाचक। ठीक आहे, पण ते फॉलो होतं का, ते फॉलो होतं फक्त 2, 3, 4 लय तर लय 6 दिवस, 7 दिवस, एक आठवडाभर। ठीक आहे, त्यानंतर काय होत नाही, फॉलो होत नाही। आणि त्याचं रिझन काय आहे, त्याचं रिझन आहे, समजा आता तुम्ही समजा तुम्ही असं ठरवलं की रात्री 7 वाजता अभ्यासाला बसायचं, तर समजा त्यावेळेस काहीतरी अडचण आली किंवा कधी कधी काय होतं, कधी कधी कोणाचं लग्न आलं, काय फंक्शन आलं, कुठं अचानक जायला पडलं, फ्रेंड्सने बोलावलं, कॉल आला, तर अशा भरपूर गोष्टी होतात। त्याने काय होतं, तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक होते। ब्रेक कन्सिस्टन्सी होत नाही, कन्सिस्टन्स व्हायच्या अगोदरच ते ब्रेक होऊन जातात। ठीक आहे, कन्सिस्टन्सी असल्यानंतर आपण काही मोडून तोडून काहीतरी सोल्युशन काढतो, पण तुम्ही कन्सिस्टन्स व्हायच्या अगोदरच ते काय होतं, ब्रेक होतं। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या टाइम टेबल पासून लांब राहायचं आहे की एक चार्ट केला, त्याच्यामध्ये लिहिलं इतके इतक्या वाजता हे करायचं, असं टाइम टेबल बनवलं, फॉलो होत नाही ते। ठीक आहे, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला टाइम कसा मॅनेज करायचा आहे, आणि हा एकदम कसा आहे, एकदम जेन्युइन असा तुमचं असणार आहे हा व्हिडिओ। ठीक आहे, एकदम जेन्युइन तुम्हाला मी सांगणार आहे की कसं तुम्हाला टाइम मॅनेज करायचे, जेन्युइन मेथड असणार आहे। ठीक आहे, तर आता सुरू करू आपण। तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायचं तुम्हाला मॉर्निंगला स्टडी होतो का तुम्हाला नाईटला स्टडी होतो, मॉर्निंग की नाईट, हे दोन गोष्टी तुम्हाला पहिले आयडेंटिफाय करायच्या। ठीक आहे, काय असतात रात्री जागून अभ्यास करणारे, काय असतात लवकर उठून अभ्यास करणारे। ठीक आहे, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला काय मानतात। ठीक आहे, आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4 वाजतापासून सुरू होतं, पण ते नाही, पण सकाळी लोक काही अभ्यास करतात, काही रात्री अभ्यास करतात, आपल्याला माहिती आहे। ठीक आहे, रात्री अभ्यास करण्याला पण नाईट आउल सुद्धा बोलतो, जो रात्री जागतो। तर तुम्हाला आयडेंटिफाय काय करायचंय, तुमचा अभ्यास कधी होतो व्यवस्थित। तुम्ही जर सकाळी जागून अभ्यास चांगला करू शकता तर तुम्ही सकाळी अभ्यास करायचा आहे। जर तुम्ही रात्री जागून अभ्यास चांगला करता, सगळे शांत असल्यानंतर, तेव्हा तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता। तुम्हाला स्वतःसाठी आयडेंटिफाय करायचं आहे। ठीक आहे, की तुम्हाला मॉर्निंगला स्टडी चांगला जमतो, मॉर्निंगला तुम्ही जास्त अभ्यास करू शकता, जे ठरवलंय ते गोल अचीव करू शकता का, छोटे छोटे गोल, तर तुम्ही नाईटला करू शकता। हे पहिले तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे। ठीक आहे, काही काही लोक काही काही वेळेस काय होतं, जेव्हा समजा आता शाळेमध्ये जायचं, तर शाळेमध्ये जाण्यापूर्वी जो 1 तास असतो, 2 तासापूर्वी आपला अभ्यास छान होतो काही लोकांचा। काही लोकांचा काय होतं, सगळे रात्री शांत असल्यानंतर, सामसूम असल्यानंतर, काहीही डिस्टर्बन्स नसल्यानंतर काही लोकांचा स्टडी रात्री होतो। तर हे तुम्हाला पहिलं आयडेंटिफाय करायचं आहे। त्यानंतर आयडेंटिफाय करायचं आहे काय तुम्हाला, बघा, त्यानंतर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की कुठल्या टायमिंगला तुमचा स्टडी बेस्ट होतो, ते तर आपण आता बघितलेलंच आहे। ठीक आहे, तर एक असतो असा टायमिंग ज्या टायमिंगला आपण खूप गोंधळलेलो असतो, म्हणजे समजा दुपारचा टायमिंग आहे। ठीक आहे, तर प्रोडक्टिव्हिटीवरती लक्ष द्यायचंय तुम्हाला। ठीक आहे, एक असतो प्रोडक्टिव्ह टाइम, दुसरा असतो तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह टाइम, नॉन प्रोडक्टिव्ह। ठीक आहे, तर बघा, प्रोडक्टिव्ह म्हणजे काय, ज्या टायमिंगला तुम्ही छान अभ्यास करू शकता, तुमची थिंकिंग कॅपॅसिटी जास्त आहे, तुम्ही
फ्री, तुम्हाला आतून असं फ्रेश वाटते, ठीक आहे, तो टाइम झाला तुमचा प्रोडक्टिव्ह. त्या टायमिंगला तुम्हाला काय करायचं आहे, हार्ड सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्या टायमिंगला तुम्हाला हार्ड सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. ज्या टायमिंगला तुम्हाला असं वाटतंय की माझा फोकस होत नाहीये, त्या टायमिंगला तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे, त्या टायमिंगला तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचे आहे किंवा तुमचं होमवर्क तुम्ही करू शकता. काय करू शकता, होमवर्क. ठीक आहे, आपला असं टाइम टेबल पाहिजे. ठीक आहे, जर जो प्रोडक्टिव्ह टाइम तुम्ही ओळखाता की या 1 तासामध्ये माझा छान स्टडी होतोय, तर त्या टायमिंगला हार्ड स्टडी घ्या. हार्ड स्टडी म्हणजे हार्ड सब्जेक्ट म्हणजे काय, जो सब्जेक्ट तुम्हाला हार्ड जातोय त्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे, थिंकिंग कॅपॅसिटी लागणार आहे. ठीक आहे, नाही तर आपण असाइनमेंट काय कानामध्ये हेडफोन टाकून सुद्धा असाइनमेंट कम्प्लीट करतो, तो झाला तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह. शक्यतो नॉन प्रोडक्टिव्ह टाइम दुपारचा असतो. ठीक आहे, किंवा काही लोकांचा रात्री, जे सकाळी स्टडी करतात, जे रात्री स्टडी करतात त्यांचा सकाळचा असतो. ठीक आहे, तर नॉन प्रोडक्टिव्ह टाइम मध्ये तुम्हाला असाइनमेंट कम्प्लीट करायचे किंवा रिव्हिजन करायचे. रिव्हिजन इज मस्ट. ठीक आहे, आपल्याला ज्या गोष्टी येतात त्या 100% शुअरली येतात का नाही, त्यांच्यावरती क्वेश्चन आला की आपण देऊ शकतो का नाही. ठीक आहे, हे फक्त रिव्हिजन वरती डिपेंड असतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, प्रोडक्टिव्ह टाइम मध्ये तुम्हाला हार्ड सब्जेक्ट उचलून त्याचा स्टडी करायचा आहे आणि नॉन प्रोडक्टिव्ह टाइम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचे आहे किंवा तुम्ही तुमचा होमवर्क सुद्धा त्या टायमिंग मध्ये करू शकता. ठीक आहे, असं तुमचं टाइम मॅनेजमेंट पाहिजे. ठीक आहे, तर या 2 गोष्टी महत्वपूर्ण होत्या तुमच्या टाइम मॅनेजमेंट साठी. तर जे आपण टाइम टेबल बनवतो ते काय थोडे दिवस फॉलो होतो, पण हे खूप असरदार मेथड आहे जे तुम्ही फॉलो करून नक्कीच यशस्वी होऊ शकता, चांगले मार्क्स पाडू शकता. तर आता बघा, आपण 10वीची बॅच लॉन्च केलेली आहे 2024-25 इयर साठी. या बॅचचे आपण फीचर्स बघूया थोडक्यामध्ये. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला यामध्ये मिळत आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, त्यानंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सगळ्या विषयांचे लेक्चर्स, त्यानंतर टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स तुम्हाला यामध्ये मिळत आहेत. डाउनलोड करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता. अशी आपली 10वीची बॅच आहे. या 10वीच्या बॅचची प्राइस आहे 5,000 रुपये. याची प्राइस आहे 5,000 रुपये आणि याची व्हॅलिडिटी काय आहे, 1 वर्षाची. ठीक आहे, 1 इयर व्हॅलिडिटी, 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला ही बॅच मिळत आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली बॅच लगेचच जॉईन करायची आहे. ठीक आहे, ऑनलाईन बॅच असल्यामुळे खूप सारे फायदे आहेत जे तुम्ही नक्कीच उचलू शकता. असेच भरपूर हेल्पफुल व्हिडिओ आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत जे तुम्ही काय करू शकता, बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशनचं बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या नोटिफिकेशनचं, वेगवेगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनचं काय येईल, नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, तर आजसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर काय करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि लाईक सुद्धा सोबत करून जायचं आहे. इथंच थांबतोय आपण आजसाठी. थँक्यू, बाय.